बाहेर शॉपिंग काय खाणं काय बरं गोपाळ काय लॅटरी बिटरी लागली का काय तुला? नाही अगं लॉटरी कशाला लागते कोणाला तरी लुबाडला असेल त्याचा पैसा असतील. देवदर्शनाच्या नावाखाली देवळात जायचं आणि चपले घेऊन पळून यायचं अशी गत आहे त्या मोडद्याची. आत्या लागलं का तुमच्या पोटात दुखायला? माझ्या लेकाने काय करायचं म्हटलं ना की तुमचं पोटच उठलं म्हणून समजायचं. तर तुझा लोक लय साळसूद नाही का? आहे तो लोकच नाही म्हणा तुझा. कुठला कोण भामटाय कोणास ठाव. आत्या आत्या तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. बडबड करतील आणि गप्प बसतील. ए बडबडायला मला काय पिसाळायला कुत्रं चावलं नाही. तुमचं ना खून पडत्याला एक दिवस तेव्हा कळेल तुम्हाला. हो तुम्ही असं मध्येच अचानक बाहेर फिरायला जायचं कसं काढलं? अहो लालीची लग्न झाल्यापासून कुठं बाहेर फिरायला गेलोच नाही. काहीच हाऊस मौज नाही केली. थोडीशी हाऊस मौज करावी. आज तुम्हाला तुमच्या आवडीची शॉपिंग करावी. चला. शॉपिंग? हो या सगळ्याची काय गरज आहे? आज माझा मूड चांगला आहे म्हणून. अहो चला. तुम्ही येताय का जाऊ मी दुसऱ्याला घेऊन? तर तुम्ही हिम्मत कराच की मग बघते तुमच्याकडं. हा जा जा. इथं कर्जाचा हप्ता द्यायला यांच्याकडे पैसे नाही पण बाहेर खाऊ पिऊ करायला शॉपिंग करायला बरे पैसे. जा आत्या माझ्या नवऱ्याने 1 हप्ता तरी दिलाय. तुमच्याच्यानं तेवढं पण नाही होत काय? ए लाले तोंड सांभाळून बोल बर का. चला थांबा फोन घेते. या गाडी काढतो. सांभाळून जा. रंजे काय ग लग्नानंतर पहिल्यांदाच तो बायकोला घेऊन चाललाय ना फिरायला. आता त्यांचं वय हाऊस मौज करायचं. तुझ्या का पोटात दुखतंय का एवढं? हाय का फुलत आहे माय कशाला पोटात दुखतंय? बाई शॉपिंग करा भटका भटकी करा नाही तर खादाडी करा. मला काय करायचंय? हा नक्की आलाय ना कुठून तरी पैसे मिळाले असणार. त्याच्याशिवाय ह्यो असा खर्च नाही करणार त्यो. खरंच या साकेत सोबत आर्यातही गेले असतील का? श्याम सुधाकर तू सांगितलेल्या सगळ्या जागा तपासल्या पण कुठंच तो खड्डा जी डेड बॉडीसाठी खणलाय ती सापडली नाही. असं तर नाही ना उत्सवात जे मानकरी मारले गेले त्यांच्यासाठी खणला असेल तो खड्डा? नाही नाही मंदिराजवळ मारून एवढ्या लांब खड्डा कोण खाणार? मला असं वाटतंय तो खड्डा दुसऱ्याच बॉडीसाठी खाणला गेला असेल. कोण करत असेल ही? कोणाची बॉडी असेल? गावातून कोण गायब आहे? जामकर साहेबांची बहीणच. ए आत्ता बोललायस परत बोल नकोस कळलं का? साहेबांना जर कळलं ना. नाही तसं काही झालं नसेल. अरे आताही सुखरूप असतील. तू एक काम कर साताऱ्यापासून पुण्यापर्यंत जेवढे कुठले लॉज आहेत हॉटेल्स आहेत स्मशानभूमी आहेत हॉस्पिटल आहेत सगळ्या नीट चेक करा. कसून चौकशी करा. तिथे पोलीस स्टेशनची मदत घे. जाऊ एक काम मार्गी लाव. या सगळ्या घटनांना जोडणारा एक धाग आहे. कुठला आहे? हो असं मध्येच काय काढलंय शॉपिंगचं अचानक? अहो तुम्हाला सांगायचं विसरलो. आज सकाळी सकाळी पहाटे पहाटे मला एक स्वप्न पडलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉपिंगला घेऊन आलो होतो. तुम्ही लय खुश होता. म्हणलं स्वप्न पडले त्यात पहाटेचं स्वप्न. बघू म्हणलं सत्यात उतरतं का नाही म्हणून घेऊन आले. ते स्वप्नावर आठवलं
खुलात त्या म्हणत होत्या माधुरीचं नाव घेऊन आप्पा दचकून जागे झाले. असं कशाला होत असेल हो? म्हणजे आपण माधुरीचं स्वप्न का पडत असेल? तुम्ही काय बोलात का त्यांच्याशी? आपण माधुरी कुठं गायब झाली याबद्दल काय माहितीये का? बघू तरी काय म्हणतायत, खरं सांगतायत की नाही. अहो बोला की. अहो आता ती मी कसं सांगणार ना, म्हणजे मला कसं माहिती असणार. ती आपण तुला आयलाच माहिती. एवढा चांगला मूड आहे, तुम्ही आता हा विषय काढून हे करणार आहे का सगळं? नाही नाही चुकलं, सॉरी नाही काढत विषय. चला. अहो एवढ्या मोठ्या दुकानात यायची काय गरज होती? छोट्या दुकानात घेतली असती की साडी. अहो छोटं मोठं दुकान कशाला, बसमे साडीच लय मोठं दुकान आहे, डिस्काउंट मिळेल आपल्याला. नमस्कार दिलीप दादा. या 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 बसा बसा बसा. नमस्कार. बोला काय दाखवू? बनायला दाखवा मला. अहो काय विचारताय, बायकोला घेऊन आलोय, साड्या दाखवा तिला. दादा स्वस्तातल्या दाखवा. स्वस्तातल्या कशाला, महागातल्या साड्या दाखव. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ लालेजी, मी आहे ना, मी पैसे देणार, तुम्ही नका विचार करू. दादा भारीतल्या साड्या दाखवा. कशाला खर्च एवढा? अहो बायकोवर खर्च नाही करायचा तर मग कोणावर करायचा? तुम्ही नका जास्त विचार करू. दादा भारीतल्या चांगल्या साड्या दाखवा. हे माझ्यासाठी पैशाचा पण विचार करणं झालेत. नक्की यांच्या मनात चाललंय तरी काय? गायकवाड मामा, त्या नरकी आडाळीची फाईल घेऊन यावं. अरे सुधाकर, माझं अख्खं आयुष्य गेलं या गावात. या आधी पण मी नरकी आढळ उत्सव बघितलाय, पण यांच्या आगात आलं की ह्यांना ताब्यात ठेवायला लय जड जातं. त्यातनं ह्यांना आवरणं तर लयच अवघड. त्यातनं खून म्हणजे लांबच आहे. मामा, गुन्हेगार सरावलेला असला की तो कितीही मोठा बलाढ्य माणूस असला ना, त्याचा सहज खून करू शकतो. सगळेच खून काही शक्तीने नाहीत होत, काही खून युक्तीने होतात. हा त्यातला प्रकार आहे. त्यांना मारण्यामागचं कारण मुखवटे घालून ते गावात काहीतरी थैमान घालणार असतील एवढं नक्की. मुखवट्यासाठी मानकऱ्यांचा खून केला आणि दागिने आणि पैशासाठी गुरुजींच्या बायकोचा खून केला. बरोबर. पण दागिने आणि पैसे मारेकऱ्यांनी परत देवा जाऊन ठेवल्यात. पण मुखवट्यासाठी काय काय कळना झालंय. तेच कळणं झालंय ना, मुखवट्यांसाठी खून पडलं. सुधाकर, लागला का काय तपास? नाही. अरे साताऱ्यात सगळीकडे फिरलो, पण साकेत आणि आर्यताईच्या नावाने कुठल्याच हॉटेलमध्ये बुकिंग नाही. अरे कसं शक्य आहे? ते दोघं सोबत आहेत म्हटल्यावर कुठे ना कुठेतरी थांबलेच असतील ना. मला वाटतंय आपण साकेतच्या नातेवाईकांकडे शोध घेतला पाहिजे. हे जामकर साहेब त्यासाठीच गेल्यात मुंबईला. बघू त्यांच्या तरी हाताला काही लागतंय का. पवार गेलाय ना पुण्याला. हो तोच गेलाय. बघू पुण्यात काही शोध लागतोय का. सुधाकर चल लवकर, आपल्या पुण्याला निघावं लागेल. काय झालं? तुझं तूच डोळ्याने बघ. साहेबांना फोन लावतोय पण लागना. चल लवकर.